नमस्कार मंडळी, मी प्रियंका स्वागत करते अजून एक छानशा व्लॉगमध्ये। आज आमच्या नवरीची मेहंदी आणि संगीताचा कार्यक्रम होता आणि इथं आम्ही सगळ्या जावा नंदा आम्ही सगळे डान्स करत होतो मस्त। बघा आता आमची फुल मस्त इथं मी आणि माझी जाऊ आम्ही दोघी मस्त असं छान डान्स करत होतो। खूप सारा डान्स करून दुसऱ्या दिवशी आता हा लग्नाचा दिवस आहे। बघा अशी सुंदर नवरीची गाडी छान सजवली होती। आम्ही सगळे तर एकाच गाडीत होतो बसमध्ये आणि झोपलो होतो। सकाळी लवकर निघालो होतो त्यामुळे चेहरा वगैरे एवढा असा पण आम्ही पोचलो की लगेच मग आवरून हळदीलाच लागलो। हळदीची तयारी करून घेतली आणि लगेच नवरीला हळदीला बसवलं। किती छान ना, किती सुंदर दिसते आमची विशाखा, मस्तच। मग बाकी चन्नी लावल्याच्या नंतर मग आम्ही ठरवलं आता जोडीनेच लावूया। मग हे दादा आणि माझी मेवणी त्या दोघांनी लावलं। त्याच्यानंतर मग विशाखाचे मम्मी पप्पांनी लावलं। ही एक जोडी दुसरी आहे, ह्यांचा मामाचा मुलगा आहे हा आणि त्यांची मिसेस आहे। मग त्यांचं झाल्याच्या नंतर लगेच ताईंनी वगैरे लावलं। नंतर मग इकडे बघ माहिती हा शूटिंग चालू आहे रे। पप्पा इकडे बघा।
एवढे स्मॉल केले चांगलं नाही. आतमध्ये सगळ्या विधी चालू होत्या. आता मी सगळ्यांना पाहुणे रावळ्यांना तुम्हाला भेटवते. हे माझे भाऊ आणि मामा आले होते आणि हे सगळी गँग आहे ती माझ्या मिस्टरांचे मामा आहेत, पण ते सेम माझ्या मामांसारखेच माझ्यासोबत वागतात. आणि हे माझे दीर आहेत, हे बारामतीला असतात. हे त्यांची मिसेस आणि त्यांचं पिल्लू छोटूसं. ह्या माझ्या सासूबाई, दीर, ही माझी आत्या, ही माझी मेवणी तुम्हाला तर सांगितली, ही तिची मम्मी आहे, ही माझी आत्या आहे बघा. आणि सगळ्यांना म्हटलं चला थोडं थोडं तरी व्हिडिओमध्ये या. ते सगळेच आले होते. हे बघा ही जोड ही मुलीचे सख्खी मामा मामी आहेत आणि आमचे भाऊजी बघा. आणि इथे बघा आमच्या ताईंचं काय चाललंय, पेटीच घेऊन बसल्या होत्या साड्या वाटायला. मला म्हणे नको काढू अगं, मी कशी दिसते. म्हणलं नाही खूप छान दिसतात. आणि हा इथून पुढे मग काय आम्ही नुसते फोटो काढत बसलो. खूप सारे फोटो काढले, बापरे त्याला काही तोडच नाही. तुमच्यात असं असतं का? आमच्यात बघा असं नवरी आहे ना नवरदेवाला दाखवते की बघा काय काय रुखवत वगैरे आहे, तसंच व्हिडिओ शूट पण घेत होते बघा. खूप सारं सामान दिले. हे सगळं सामान आम्ही लावलं आहे. मी रेखाताईंनी आणि मोनिकाताईंनी आम्ही सगळ्यांनी मिळून हे सगळं सामान लावलं आहे बघा. जमले काम. हे आता रुखवत वगैरे सगळं बघितलं ना त्याच्यानंतर अशी साडी टाकतात बघा. रुखवत झाकतात आणि मग नंतर हे सगळं नवरदेवाकडचं सगळं उचलून नेतात. नवरीची कलोरी जेवा. सगळ्या विधी संपल्याच्या नंतर आता नवरदेव नवरी हे बाकीचे जेवढे पण राहिले होते ना सगळे जेवायला बसले होते. मी म्हटलं चला एक शूट तरी घ्यावं नवरदेव नवरीचं वगैरे, म्हणून मग मी आली होती. मी तर जेवण आधीच केलं होतं. माझे मिस्टर मला म्हणत होते तू पण जेव, थोडंसं खा. म्हटलं नको. दादा बसला आहे, आम्मू बसली आहे आणि हा आमचा विवेक तेही जेवतोय. आधी विवेक म्हटलं नाही नको म्हटलं नाही ये म्हटलं की आला. व हे दोन्ही भैया, हे यांच्या मामाचा मुलगा आहे, हे आमच्या आत्याबाई, ही कलोरीबाई आणि त्याच्या शेजारी आमच्या मामाचे सून. हाय करा. सकाळपासून बिचाऱ्यांनी काहीच खाल्लं नाही. आता म्हटलं चला निवांत खाऊन द्यावं. त्यांना म्हटलं दोघं एकामेकांना घास भरवा, मी एक छोटूसा शॉट घेते आणि मी लगेच निघते म्हटलं. त्यामुळे बिचारे मग एकामेकांना घास भरवत होते. तसं त्यांचं व्हिडिओ शूट वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आहे. पण चला काय नाहीतरी त्यांनाही निमित्तच पाहिजे म्हणा दोघांनाही. बघा आतापासूनच किती काळजी. आणि आता काय जो नको असलेलं क्षण लग्नामध्ये ना, हे विदाई हा एक क्षण खूपच डेंजर आहे बाबा. सुखही असतं दुःखही असतं, कसं ना अवघड आहे.
एकदम बस गुडा तिकडून बस तिकडून बस बाय बस बस ना तुम्ही तिकडून बाय कसं असतं बघा, बहीण भावंडाचं नातं एकमेकांशिवाय करमतही नाही. आणि किती भांडण ते आम्हाला वाटलं नव्हतं. विवेक आमचा एवढा रडल म्हणून, खूप रडत होता बापरे. शेवटी बहीणच ना. तर असा होता हा ब्लॉग. व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनलला असंच कनेक्ट राहा. तोपर्यंत सगळ्यांना बाय.